ऐतिहासिक न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मी आपल्या समोर ऋतुजा फटाकडे। जयलक्ष्मी स्पेशल अलॉय कास्टिंग कंपनीचे खोदकाम विना परवानगी सुरू। पैठण तालुक्यातील फारोळा येथील गट नंबर 7475 मधील जयलक्ष्मी कास्टिंग स्पेशल स्टील अलॉय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बंद पडलेली विश्वा पेपर मिल जयलक्ष्मी कंपनीने ही जागा घेतली असून या ठिकाणी मागील 8 ते 10 दिवसांपासून अनधिकृतपणे माती आणि मुरुमाचे खोदकाम सुरू असून महसूल विभागाची परवानगी न घेता शासनाची संबंधित कंपनी दिशाभूल करीत असल्याचं दिसून येत आहे। मंडळ अधिकारी रवींद्र जोशी आणि फारोळा येथील तलाठी रवींद्र मुखेड यांना याबाबत माहिती मिळाली असता त्यांनी कंपनीचे अवैधपणे सुरू असलेले खोदकाम दिनांक 9 सोमवार रोजी फक्त देखाव्यासाठी बंद केले। काम बंद केल्यानंतर कंपनी व्यवस्थापकाने संबंधित महसूल विभागाशी परवानगी घेण्यासाठी पाठपुरावा घेत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। परंतु तलाठी रवींद्र मुखेड यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांचे म्हणणे आहे की जयलक्ष्मी कंपनीमध्ये अवैधपणे खोदकाम सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून कंपनीमध्ये चौकशी केली असता त्यांच्याकडे खोदकामाचा कुठलाही परवाना नसल्याचं समोर दिसून आलं आहे। त्यामुळे काम बंद केले आहे। नियमानुसार कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल। परंतु 3 दिवस झाले आहे काम बिनधास्तपणे चालू आहे, तरीही कंपनीवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही। आर्थिक चिरीमिरी घेऊन शासनाचे लाखो रुपये बुडवून तलाठी मंडळ अधिकारी कंपनीकडे कानाडोळा करत आहे। ही नागरिकांमध्ये ऐतिहासिक नगरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आपला समोर अलीम शेख। फारोळा येथील गट क्रमांक 7475 जयलक्ष्मी कास्टिंग कंपनी या ठिकाणी या कंपनीनं विश्वा पेपर मिल ही कंपनी विकत घेतली आहे। त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्या कंपनीनं ती विकत घेतल्यानंतर ती कंपनी खोदकाम करत आहे। कंपनीचं त्या ठिकाणी कंपनीचं काम चालू आहे, पण तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडून कोणत्याही रीतसर परवानगी गेलेली नाही। आम्ही त्यांच्याशी भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की हे काम आम्ही थांबवण्यात आलेलं आहे। मात्र त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन बघितलं, तो व्हिडिओ बातमीमध्ये प्रकाशित केलेला आहे। त्या ठिकाणी तो व्हिडिओ बघू शकता की त्याच्यामध्ये पूर्णपणे हा काम चालू आहे। मात्र तलाठीकडून वारंवार सांगण्यात येत आहे की हा काम आम्ही बंद केलेला आहे, कारण की आमची परवानगी त्या ठिकाणी त्या कंपनीला दिली गेलेली नाही। जयलक्ष्मी कंपनी कास्टिंग कंपनी आहे, स्टील प्लांट कंपनी आहे। त्या ठिकाणी या कंपनीला अवैधरित्याने माती मुरुम उत्खनन जेसीबी हायवा या पद्धतीने हे काम सुरू आहे। मात्र महसूल विभागाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवण्याचं काम हे कंपनी करीत आहे। मात्र तुम्ही बघू शकता तलाठी व मंडळ अधिकारी यांना आम्ही 2 ते 3 दिवसाआधी भेटलो होतो। मात्र त्या ठिकाणी तलाठीकडून प्रतिक्रिया अशी मिळाली की हे काम आम्ही बंद केलेलं आहे। मंडळ अधिकारी, मी स्वतः त्या ठिकाणी मंडळ अधिकारी आम्ही दोघं त्या ठिकाणी गेलो होतो अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। त्या ठिकाणी तलाठी फारोळ्यातील गट क्रमांकाचे जे काही तलाठी रवींद्र मुखेड हे तलाठी आहेत, मात्र त्यांनी आम्हाला सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे। असंच बघत राहा ऐतिहासिक न्यूज बिडकीन। तलाठी आहे आपल्या समोर, तलाठी अप्पा, त्यांच्याशी आपण विचारूया। साहेब, काय सांगाल की जयलक्ष्मी कंपनी ही अवैधरित्याने आज तुम्ही ते काम बंद केलं आहे, तुम्ही आम्हाला माहिती दिलेली आहे। मग तुम्हाला ते जे लिगल पद्धती आहे ते परमिशन घेऊन ते माती उपसा केलं पाहिजे होतं महसूल सांगून, ते केलेलं नाही। आज तुमच्यावर जिथं तुम्ही चौकशीला गेला असता किंवा मंडळ अधिकारी तुम्ही त्या पंचनामाला गेला असता, आज त्यांनी ते काम बंद केलंय असं का? जयलक्ष्मी कंपनीमध्ये गेला असता, कारण त्यांनी त्यांच्याच एकाच गटामधली माती उचलली त्याच गटामध्ये टाकलेली आहे। आज रोजी कंपनीचे मॅनेजरची चौकशी केली असता त्यांच्याकडे येणे ऑर्डर आहे, विकास प्राधिकरणाची लेआउट आहे आणि मातीचे विचारलं असतं त्या कंपनीचे मूळ मालक जे आहेत सध्या कंपनीमध्ये नाहीत। त्याच्यामुळे त्यांना सांगितलं आम्ही की मूळ मालकाने आमची मातीच्या रॉयल्टीचे आदेश दाखवल्यानंतर काम सुरू करायला सांगितले। सर, काय सांगाल अजून जर कंपनीची जे प्रायव्हेट कंपनीचे जे काही नियमाच्या बाहेर अधिनियमाच्या बाहेर जर महसूल खाला विना विचारता जर असे काम करीत असाल तर त्यांच्यावर काय कारवाई? त्यांच्यावर योग्यरित्या कारवाई करण्यात येईल गौणखनिताची। नक्कीच। तर आपल्या समोर ते तलाठी फारोळ्यातील तलाठी होते। आता असंच बघत राहा ऐतिहासिक न्यूज फारोळा। असेच दूध कंपनीमध्ये माती मुरुमचे खोदकाम चालू आहे। आपण ते पुढच्या बातमीमध्ये बघणार आहोत।